कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 29 फेब्रुवारीच्या भागात काव्या रडत रडत हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीजवळ येते आणि तिथे असलेल्या दिव्यावर हात ठेवून गणरायाच्या साक्षीने शपथ घेते की मी यापुढे कधीही कोणतीच ऑर्डर घेणार नाही। तेवढ्यात अंजली तिथे येते आणि काव्याचा हात बाजूला करते। त्यानंतर अंजली काव्याला समजावत म्हणते, हे सगळं जे झालं तो फक्त एक अपघात होता, तू मुद्दाम नाही केलंस हे, आणि तसंही तुला कुठे माहिती होतं सरांना मशरूमची ॲलर्जी आहे म्हणून, यात तुझी चूक नाहीये। पण काव्याचं रडणं थांबतच नाही। त्यावर अंजली तिला म्हणते, तू देवाला साथ घाल, भांड त्याच्याशी, बोल त्याला, प्रार्थना कर त्याच्या समोर। मग दोघीही बहिणी हात जोडून गणरायाला प्रार्थना करतात जेणेकरून सरांचा जीव वाचेल। तेवढ्यात हॉस्पिटलमधील नर्स बाहेर येऊन सांगते की 6 नंबरचा पेशंट एक्सपायर झालेला आहे। हे ऐकून काव्या जोरजोरात रडायला लागते आणि अंजलीला सांगते की 6 नंबरलाच सर होते, म्हणजे सर गेले। आता खरंच 6 नंबरमध्ये तेच सर असतील का? काय घडणार पुढे त्यासाठी पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर।